हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सर्वात जास्त कमेंट येणारी म्हणजे ताई शोल्डर उतरतं, शोल्डर का उतरतं आणि शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं। सर्वात जास्त कमेंट ह्याच असतात बऱ्याच मैत्रिणींच्या। आता तुम्हाला सर्वात पहिले एक सांगते, माझ्या घरावर जाऊ नका किंवा माझ्यावरती जाऊ नका किंवा ही बाई खेड्यातली आहे म्हणून असंही बघू नका। तर बघा, मी जे आता तुम्हाला सांगते याच्या आधी पण मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याच्यावरती शोल्डर उतरू नये म्हणून बऱ्याच मैत्रिणींना सांगितलेलं आहे। पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या चॅनलवरती नवीन नवीन मैत्रिणी येत असतात त्याच्यामुळं, आणि ज्या आहे काही वेळेस काही मैत्रिणींना कसंही कटिंग केलं तरी पण ब्लाऊजचं शोल्डर हे उतरतं। आता हे बघा, आता मी घातलेलं ब्लाऊज आहे हे मी कोणतंही प्रत्येक व्हिडिओमध्ये जर बघितलं तर माझं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते एकदम असं तंतोतंत बसलेलं असतं। तर का बसतं तुम्हाला सांगते मी, कारण की मला माझं माप माहीत आहे, मला किती शोल्डर लागतं, मला किती मुंडा उंची लागती, आणि परत मला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे किंवा माझा मागचा डीप गळा किती आहे हे मला माहिती आहे, माझं स्वतःचं माप। त्याच्यामुळे माझं ब्लाऊजचं शोल्डर हे उतरणार नाही। जोपर्यंत तुम्हालाही तुमचं माप समजणार नाही तोपर्यंत तुमचं पण शोल्डर जे आहे ते उतरू शकणार नाही। तर तुम्हाला पण तुमचं माप व्यवस्थित कशा पद्धतीने घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू बघा, आणि आवडल्यास लाईकही करा, आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण लाईक करा, जेणेकरून मग मी पण मोटिवेशनल होऊन आणखीन व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त आणि छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। तर बऱ्याच मैत्रिणींच्या अशाच कमेंट की ताई शोल्डर उतरतं म्हणून काय करायचं प्लीज सांगा। बघा, तर तुम्हाला तुमचं स्वतःचं माप पाहिजे की आपण स्वतःचं माप कसं घ्यायचं, आणि त्याच्यावरनं 3 ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओवर कंटिन्यू राहा, खूप युजफुल व्हिडिओ आहे, आणि आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ बनवलेला पण नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना याचा फायदा होईल। तर मग चला, आता माझ्याकडं म्हणजे हे बघा, आता आपल्याकडं प्रत्येक येणारं कस्टमर आहे किंवा त्यांचं माप आपल्याला माहीत नसतं, पण एखादं आपल्याकडं रेग्युलर येणारं कस्टमर असलं की आपल्याला त्याचं माप माहीत असतं, कारण की एखादं माप जर व्यवस्थित बसलं एका कस्टमरला तर त्याचं माप कधीही चेंज होत नाही आणि म्हणजे त्या कस्टमरला कधीही प्रॉब्लेम येत नाही। पण जोपर्यंत एखादा कस्टमर जर आपल्याकडे नवीन आलेला असेल तर त्याचं शोल्डर, मुंढा उंची, तिचं बॅक साईड गळा उंची किती आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो, आणि त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तो पण आपल्याला जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत त्यांनाही तो प्रॉब्लेम येत असतो। मग त्याच्यासाठीच आपल्याला तो प्रॉब्लेम माहीत करून घ्यायचा आहे। म्हणजे आपला स्वतःचा जरी तुम्ही शिवत असाल तरी तुम्हाला तो प्रॉब्लेम स्वतःचा माहिती पाहिजे की आपल्याला नेमकं मुंढ्यात काचतं, मग आपल्याला तिथं बदल काय करायचा, आपलं शोल्डर उतरतं मग आपण काय करायचं, आपल्याला डीप तर गळा घ्यायचा आहे पण शोल्डर किती ठेवायचं तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, आणि सबस्क्राईब नाही केलं तरी पण चालेल पण लाईक करा, जेणेकरून जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर मग चला, तुम्हाला परफेक्ट माप लागण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सांगते। तुम्ही सर्वात पहिलं एक पेपर घ्यायचं आहे, स्वतःचं माप काढा किंवा तुम्ही कस्टमरचं काढत असाल तर व्यवस्थित तुम्हाला सर्वात पहिलं पेपर घ्यायचं आहे। आता प्रत्येक मापासाठी तुम्हाला वेगळंच कटिंग करावं लागणार आहे, बरोबर। आता इथं बघा, ज्यावेळेस जर एखाद्या कस्टमरला खूप प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या स्वतःचा ब्लाऊज जर उतरत असेल तर तुम्हाला इथं असा एक वेगळा पेपर घ्यायचा आहे आणि एक मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे। आता हे मापाचं ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट असेल किंवा कस्टमरचं तर तुम्हाला ते घ्यायचं आहे। याच्यासाठी तुम्हाला शोल्डर पट्टी आणि आपला बॅक साईड गळा, त्याच्यानंतर मुंढा उंची किती टाकायची हे तुम्हाला माप समजली पाहिजे। तर सर्वात पहिलं आपण काय करू, ह्या ब्लाऊजची उंची मोजून घेऊ, कारण की आपण सर्वात पहिलं काय करतो, उंचीच मोजून घेतो, आहे की नाही। मग इथं आपण सर्वात पहिलं उंची मोजून घेतली, तुम्ही इथं बघू शकता ह्या कस्टमरच्या ब्लाऊजची उंची 14 इंच आहे। मग आता मी 14 इंचामध्ये 1 इंच प्लस करून घेईन, कारण की आपण जी काय उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच घेत असतो। मग अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं, अर्धा इंच कमरपट्टीमध्ये जातं, अशा पद्धतीने आपण हे माप टाकून घेतो, बरोबर। मग आपण इथे एक सरळ लाईन मारून घेऊ। चला, आता आपण ही घेतली उंची। आता मेन गोष्ट आपली कुठं येते, मी तुम्हाला फक्त बॅक साईड पार्ट काढून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्ही फ्रंट पार्टचा मग माझा कोणताही एक व्हिडिओ बघा, जेणेकरून मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट पार्ट कशा पद्धतीने कटिंग करायचा तो तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल, मग माप कोणतं पण असू द्या। आता इथं बघा,
आपण उंची टाकून घेतली. त्याच्यानंतर सर्वात मेन गोष्ट म्हणजे 28 छाती असेल तुमची, 28 असेल, 30 असेल, शोल्डर पट्टी ही तुम्हाला काय करायची आहे, सॉरी आपली जी गळा रुंदी असती ही गळा रुंदी ही तुम्हाला 2 इंच ठेवायची आहे. हे बघा, दिसत नसेल तर नीट व्यवस्थित बघा. बघा आता इथं जर तुमचं 28 छाती असेल, 30 छाती असेल, 28 असेल, 30 असेल, तर तुम्हाला ही गळा रुंदी जी आहे ती फक्त 2 ठेवायची आहे, बरोबर. आणि जर तुमचं हेच माप 32 असेल, 34 असेल, 36 असेल, हे पुढचं माप असेल, तर तुम्हाला इथं गळा रुंदी ही 2.25 इंच ठेवायची आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गळा रुंदी 2.25 घेतल्यानंतर आता शोल्डर पट्टी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ती मापाच्या ब्लाऊजवरूनच मोजायची आहे. जर नसेल मोजेल, मापाचं ब्लाऊज असेल त्याच्यावर मोजा, किंवा तुम्ही कस्टमरच्या अंगावरचं माप घेत असाल तर त्या कस्टमरच्या अंगावरच्या मापाच्या ब्लाऊजवर किती शोल्डर पट्टी आहे ती मोजायची, किंवा तुम्ही कस्टमरला विचारून ती शोल्डर पट्टी ठेवायची. हे बघा आता ह्या मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर पट्टी फक्त 2 इंच आहे. तुम्ही पाहू शकता, हे आपण जिथं जॉईंट आहे आपली बाही तिथपर्यंत जर मोजलं तर हे 2च इंच आहे. कारण की मला कस्टमरचं जे काय मी माप घेतलं त्याच्यामध्ये शोल्डर पट्टी ही 2च इंच होती, त्याच्यामुळं मी इथं 2च इंच ठेवलेलं आहे. आता 2 इंच शोल्डर पट्टी आहे, त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करावा लागणार आहे. कारण की जी काय शोल्डर पट्टी निघती त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करावा लागतं. आता इथं जर बघितलं आपण तर संपूर्ण हे जे शोल्डर आहे हे किती तयार झालं आपण ते जर चेक केलं तर हे भरलेलं आहे 5 इंच. आता इथं बऱ्याच मैत्रिणी काय चूक करते माहिती आहे का, डायरेक्टली शोल्डर जे आहे ते 6 इंच, 6.5 इंच किंवा 5.5 इंच असं घेत्या. बरं घेतलं तर घेतलं, पण ते आपण नंतरून काय करतो, स्टिचिंग करताना कट करत नाही. त्याच्यामुळे हे काय होतं, इथलं माप जे आहे हे माप जे आहे हे जास्त एक्स्ट्रा होऊन जातं, आणि हे एक्स्ट्रा झालं की मग आपलं मोंढ्यामध्ये इथं झोळ पडणं किंवा भरपूर प्रॉब्लेम येतात, बरोबर ना. त्यामुळं कधी पण हे शोल्डर टाकताना व्यवस्थित चेक करूनच आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित, बरोबर. मग आता मी घेतलेलं आहे शोल्डर माझं संपूर्ण 5 इंच. आता एवढं लक्षात बसलं तुमच्या. त्याच्यानंतर मेन गोष्ट मुंढा उंची. आता मुंढा उंची कशी मोजायची, ही बघा, ही जी काय आपण मुंढा उंची घेतलेली आहे ही बाही आपल्याला इकडं गोळा हो काही हो तिकडं लक्ष द्यायचं नाही, आपल्याला फक्त ही मुंढा उंची ध्यानात ठेवायची. ही मुंढा उंची किती आहे तर मी टेप टाकून बघते. ही जी लाईन आलेली आहे या लाईनीपर्यंत आपल्याला चेक करायचं मुंढा उंची, शोल्डरपासून तर ह्या मुंढा उंचीपर्यंत चेक करायचं आहे. बघा तर ही किती भरलेली माहिती आहे तुम्हाला, 5.25 इंच. आता 5.25 इंचामध्ये इथं आपलं जॉईंट गेलेलं आहे अर्धा भाग, अर्धा इंच आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. काय करायचं माहिती आहे, 5.25 इंच आहे, मग आपण याच्यामध्ये काय करू, अर्धा इंच घेऊ, म्हणजे किती झाली 5.25 इंच. म्हणून आपण इथं घेऊ 5.25 इंच. 5.25 इंच घेतल्यानंतर जेवढी आपण इथं शोल्डर घेतलेला आहे संपूर्ण 5 इंच तेवढंच आपल्याला खाली पण घ्यायचंय. या पद्धतीने हे माप सुद्धा आपल्याला कमी जास्त होऊन द्यायचं नाही. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं छातीचा 4था भाग येतो. आता मोंढ्यामध्ये शेप देताना पण बऱ्याच मैत्रिणी चूक करते, त्याच्यामुळं पण काय होतं, मोंढ्यात झोळ येणं आणि मोंढ्यात झोळ झाला की मग शोल्डर उतरतं, बरोबर. म्हणजे ढिल्ला वगैरे झालं की शोल्डरवर इथं प्रॉब्लेम येतो. मग आपल्याला इकडं झोळ झाला की इथं शोल्डर हे आपोआप गळायला लागतं, आहे की नाही. आता इथं आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 4था भाग. मग आता इथं आपण मी मोजलं तर ह्या कस्टमरचं बघा किती भरलं माहिती आहे, 8.5 इंच. आता तुमचं किती पण भरू शकतं, 8.5 इंच आहे, मी 8.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. पण आपल्याला याच्या पुढे शिलाई मार्जिन सुद्धा घ्यायचंय. मी घेतलं 1.5 इंच. इथं आपण 2 इंच घेत असते मी प्रत्येक याच्यात, आता मी तुम्हाला 1.5 इंच दाखवलं. 1.5 इंच घेतलं शिलाई मार्जिन, तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. तब्येत कमी जास्त होत असते एखाद्याची तर आपण शिलाई मार्जिन थोडं एक्स्ट्रा ठेवलं तरीही चालतं, काही अडचण नाही. आता हे घेतल्यानंतर आता बऱ्याच मैत्रिणींचं जर डीप गळा असेल, बघा मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीप गळाचा सांगते. डीप गळा घेतल्यावरती शोल्डर हे बऱ्याच मैत्रिणींचं उतरतं इथं. आता डीप गळा असेल माझा 11 इंच, तुम्ही पाहू शकता भरपूर डीप गळा आहे हा. 2.5 इंच आपण गळा रुंदी ओपन ठेवू आणि बॉक्स काढून घेऊ, हे बघा. आणि इथून आता डीप गळा घेताना आपण
काय करतो, खोल गाळा घेतो, आहे की नाही. असा या पद्धतीने बॉक्सच्या बाहेरून पण घेतो, किंवा काहींना नाही आवडत तर आपण ह्या बॉक्समध्ये पण हा गाळा घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हा गाळा घेतो डीप गाळ्यामध्ये, बरोबर. तर हा आपला डीप गाळा झाला. आता ह्या वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपला हा गाळा इकडं फाकतो म्हणजे असा फैलतो, तर मग इकडं आपल्या याच्यावरती ताण होतो आणि मग हे काय होतं, हा गाळा इकडं सरकल्या जातो आणि हे शोल्डर पण इकडं सरकल्या जातं. अशा वेळेस काय करायचं, हा जो मुंढा आहे हा 1 इंचानी घ्यायचा आहे तुम्हाला. आपला जो मोंढ्याचा राऊंड देतो हा आपल्याला 1 इंचानी घ्यायचा आहे, जेणेकरून हे शोल्डर उतरणार नाही. 1.5 इंच घेतो ना, ते 1 इंच घ्या आणि आपल्याला ह्या मोंढ्याचा मधला सेंटर काढायचा. सेंटर काढल्यानंतर हा राऊंड शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा. आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडन, मग आपण फ्रंट पार्टला किती मोंढा घ्यायचा, बरोबर ना. तर मी ते पण सांगून देते, फक्त मुंडा सांगून देते, मग तुम्ही बाकीचं कवर करून घेऊ शकता. आता हे झाल्यानंतर तरीही काय करायचं, आपलं शोल्डर अजिबातच उतरलं नाही पाहिजे. एवढ्या ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केल्या, शोल्डरची, मुंढा उंचीची आणि हा राऊंड शेपची, तर शोल्डर हे उतरणार नाही. पण तरी अजिबातच नको उतरायला. इथं 1/2 इंच डाऊन करून घ्या, इथं तिरकी टीप मारून घ्या, म्हणजे कटच करून टाका हे, आणि शिलाई मारताना इकडं अशा पद्धतीने टीप मारून घ्या. इथून आपण हे कट करून टाकायचं आहे आपल्याला, हे 1/2 इंच, बरोबर. आणि टीप मारताना ही अशी तिरकी टीप मारून घ्या. 100% तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडन, आपण मुंढा उंची इथं 1 घेतली, मग फ्रंट पार्टला किती मुंढा उंची घ्यायची, बरोबर ना. तर काय करायचं, अर्धा इंचानी आतमध्ये हा भाग घेऊन टाका. फ्रंट पार्टचं सांगतेय मी. आता हा आपला बॅक साईड पार्ट तयार झाला. आता हे फ्रंट पार्टचं सांगतेय, आणि इथून 1 इंच घ्या, बघा या पद्धतीने. आणि हा जो राऊंड शेप आहे आपल्याला आतल्या या रेषेवरतून इकडं घ्यायचा. तर हा झाला आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. तुम्ही वाटलं असतं एकदा नक्की ट्राय करा, त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. तर इथपर्यंत मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगितलेला आहे. डीप गाळ्यावरती शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला कोणत्या ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.